जय श्रीमन नारायणा. खालील दिलेले भाष्य हे श्री रामानुजदास श्रीमान गट्टू वेणुगोपाल स्वामी यांनी इंग्रजीत केलेला श्रीमद भगवद्गीतेचा मराठी भावार्थ आहे. अध्याय 7 ज्ञान विज्ञान योग श्लोक 5. अपरेयम् इतस्त्वन्याम् प्रकृतिं विद्धि मे पराम् जीवभूताम् महाबाहो ययेदं धार्यते जगत् ओम. गीता आचार्य श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनासह आपल्या सर्वांना ज्ञानयोग शिकवत आहेत. परमात्मा म्हणतात, अर्जुना, मी पूर्वी सांगितले होते की अपरा प्रकृती किंवा निम्न प्रकृती ही 5 भूतांचा किंवा घटकांचा समावेश आहे. पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू आणि आकाश. 6वा मन जो इंद्रियांमध्ये आहे. 7वा एक बुद्धी किंवा मूलभूत तत्व ज्याला महत्त्व म्हणतात. आणि 8वा म्हणजे एक अहंकाराची भावना. ही अपरा प्रकृती किंवा निम्न प्रकृती माझ्या ताब्यात आहे. आणखी एक प्रकृती किंवा निसर्ग आहे जी अपरा प्रकृतीपेक्षा वेगळी, महत्त्वाची आणि उच्च आहे. त्याला पराप्रकृती किंवा उच्च प्रकृती असे म्हणतात, ज्याचा अर्थ सजीवांच्या स्वरूपात निसर्ग आहे असे. हे सर्व जीव किंवा ही पराप्रकृतीसुद्धा माझ्याच अधीन आहे. सर्व अपरा प्रकृती किंवा निम्न प्रकृती या पराप्रकृती किंवा उच्च प्रकृतीमुळे टिकून राहते. याचा अर्थ अपरा प्रकृती किंवा निम्न प्रकृतीसह पराप्रकृती किंवा उच्च प्रकृती किंवा सजीव तत्व हे संपूर्ण जग व्यापून आहे. त्या दृष्टीने ही प्रकृती, जिला सजीव स्वरूप, मुख्य उच्च पराप्रकृती म्हणले जाते, ती माझ्या नियंत्रणाखाली आहे. त्याप्रमाणे श्रीकृष्ण परमात्मा हे स्पष्ट करत आहेत की जीवात्मा आणि ही प्रकृती दोन्ही त्यांचीच आहेत, पण ते दोघांपेक्षाही वेगळे आहेत. ही दैवी सूचना आपण लक्षात ठेवून परमात्मा हे निसर्ग आणि जीवांपेक्षा वेगळे आहेत ह्याची स्पष्ट जाणीव ठेवून श्रीकृष्ण परमात्म्यांचे शब्द जसेच्या तसे पुन्हा सांगण्याचा प्रयत्न करूया. अपरेयमितस्त्वन्यां प्रकृतिं विद्धि मे परां जीवभूतां महाबाहो ययेदं धार्यते जगत्. श्रीमद भगवद्गीतेचे संपूर्ण सार श्रीकृष्ण परमात्म्यांनी अध्याय 18 श्लोक 65 ते 70 मध्ये 8 गोष्टी करण्यासाठी दिल्या आहेत. श्रीकृष्ण म्हणतात, जे या 8 गोष्टींचे पालन करतात ते मला आवडतात. मी त्या भक्तांचे सर्व प्रकारे रक्षण करीन. श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलेली सर्व भगवद्गीता ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो, करिष्ये वचनम तव. अर्थात श्रीकृष्णा, तुम्ही सांगताल तसेच मी करीन. म्हणूनच श्रीकृष्णांनी अर्जुनाला सर्व प्रकारचे यश आणि विजय बहाल केले आहेत. परमात्म्याला आपले वचन देऊया की आपण या 8 क्रिया पाळू. परमात्म्याला हा शब्द देण्यापेक्षा मोठी कोणतीही पूजा, तप, यज्ञ नाही. ह्या 8 क्रियांचा तुम्ही सर्वांनी मनाने विचार करा असे मी म्हणेन. अशा प्रकारे आपण श्रीकृष्ण परमात्म्याला आपले वचन देत आहोत. आपण सर्वांनी श्रीकृष्णाच्या चेहऱ्याचा आनंद आणि सुख अनुभवूया. जय श्रीमन नारायणा. ह्या 8 क्रिया खालीलप्रमाणे आहेत. हे श्रीमन नारायणा, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी नेहमी तुमच्यावर चिंतन आणि विचार करीन.
हे श्रीमन नारायणा, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सदैव तुमचा भक्त असेन. हे श्रीमन नारायणा, माझी सर्व कृती तुमची सेवा आणि तुमच्या समाधानासाठी करेन. हे श्रीमन नारायणा, तुम्ही अनुसरण करायला सांगितल्याप्रमाणे मला खूप विश्वास आहे की मी तुमचा आहे आणि मी नेहमी हात जोडून तुम्हाला नमस्कार करीन आणि तुमची पूजा करीन. हे श्रीमन नारायणा, मला तुमचे शब्द आठवले. मामेकम शरणम व्रज, जे तुम्ही एकट्याला शरण जायला सांगितले आहेत. श्रीमन नारायणा, मी एकटाच तुम्हाला शरण जातो. हे श्रीमन नारायणा, मला तुमचे मा शुचाह शब्द आठवले की तुम्ही आम्हाला दुःख न करण्याचे आश्वासन देत आहात. मी यापुढे शोक करणार नाही. हे श्रीमन नारायणा, तुम्ही आमच्यासाठी श्रीमद भगवद्गीता देऊन आम्हा सर्वांवर कृपा केली आहे आणि आशीर्वाद दिला आहे. मी दररोज किमान एक श्लोक वाचण्याचे किंवा ऐकण्याचे वचन देतो. हे श्रीमन नारायणा, तुम्ही गीता सर्व मानवजातीपर्यंत पोहोचवलीस. मी गीतेतील तुमचे दैवी वचन त्या भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन जे गीतेला अपरिचित आहेत. हे श्रीमन नारायणा, तुम्ही सांगताल तसेच मी करेन. तुमच्या इच्छेप्रमाणे वागेन आणि तुमच्यासाठीच काम करीन. श्रीमन नारायणाला आपण वचन देऊयात की दररोज त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करू. हीच एक महान पूजा आहे. श्रीमन नारायणा, करिष्ये वचनम तव. श्रीमन नारायणा, मी तुमच्या सूचनेनुसार वागेन. अपरेयम् इतस्त्वन्याम् प्रकृतिं विद्धि मे पराम्. जीवभूतां महाबाहो ययेदं धार्यते जगत्. ओम. अपरेयमितस्त्वन्यां प्रकृतिं विद्धि मे परां. जीवभूतां महाबाहो ययेदं धार्यते जगत्. श्रीमन्नारायण, करिष्ये वचनं तव. सर्वं श्रीकृष्णार्पणमस्तु. जय श्रीमन्नारायण.